नमस्कार. मेडिकेअर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सायाटिका, सांधेदुखी, स्लिप डिस्क इत्यादी दुखण्यांसाठी चायनीज थेरपीने उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील नामांकित चायनीज थेरपिस्ट डॉक्टर भोलानाथ बाविस्कर यांना खास आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी ओळख करून देतोय भोलानाथ बाविस्कर यांची. नमस्कार सर. नमस्कार. भोलानाथ बाविस्कर हे चायनीज थेरपिस्ट आहेत आणि त्यांनी या विषयामध्ये डॉक्टरेट म्हणजे PhD पदवी संपादन केली आहे तैवानमधून. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा, म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील. आणि आपले प्रश्न विचारताना अर्थातच प्रश्न कमी वेळात नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरूनच विचारा, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांना आपल्याला उत्तर देता येईल. हे सर्व प्रश्न विचारण्यासाठी संपर्कध्वनी म्हणजेच दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 24908050 हा आहे पहिला नंबर, म्हणजेच 24908050. दुसरा नंबर आहे 24988050 म्हणजेच 24988050. हे दोन्ही नंबर अर्थातच मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून जेव्हा आपण फोन कराल तेव्हा अर्थातच STD कोड हा 022 किंवा 022 असा लावायला विसरू नका. आपण आज चर्चा करणार आहोत प्रामुख्याने सायाटिका, स्लिप डिस्क आणि सांधेदुखी विषयी. सायाटिका आणि स्लिप डिस्क विषयी आपण जाणून घेत असताना डॉक्टर भोलानाथ बाविस्कर, मी सर्वप्रथम तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो, कारण हे दोन्ही प्रश्न हे मणक्यांच्या विकारांशी निगडीत आहेत. आणि मणके हा एक शरीराचं एक अविभाज्य अंग आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम, शरीराला शेप देण्याचं काम हे करत असतात, शरीराचा भार वाहण्याचं काम हे करत असतात. तर सर्वसाधारणपणे मणक्यांची रचना आणि त्यांचं कार्य याविषयी आपल्याला सर्वप्रथम काय सांगता येईल? गर्भाशयात म्हणजे मातृत्व ज्यावेळेस असते स्त्रीला, त्या कालावधीमध्ये जी 9 महिने 9 दिवस किंवा जो काही कालावधी असतो, कमी जास्त जरी असला तरी, त्या कालावधीमध्ये शरीराची जी रचना होते मणक्यांची ती, आणि जन्म झाल्यानंतर शिशुअवस्था, मग बालावस्था, किशोर अवस्था, युवा अवस्था आणि तारुण्यावस्था, आणि त्यानंतर प्रौढ वृद्ध, ही जी रचना केलेली आहे त्याप्रमाणे सृष्टीने पंचतत्वांनी अशी शरीराची रचना केली की जसं जसं वय वाढेल त्याप्रमाणे माणसाचा मणका हा फ्लेक्झिबल अशा पद्धतीने राहू शकतो. पण ती जी मानेची, आपलं डोकं संपूर्णपणे मानेच्या आधाराने असं मणक्यांच्या पूर्णपणे रचनेवरती ठेवलेला आहे. आणि बाकीचा शेवटचा भाग आपल्या ज्या याच्या हिप जॉईंटचे जे खोबण आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ऍडजस्ट ईश्वरी. साधारण मणक्यांच्या रचनेविषयी आपल्याला काही सांगता येईल का, की मणके किती असतात शरीरात किंवा त्यांची एकंदरीतच कशा प्रकारे विभागणी केलेली आहे याविषयी आपल्याला काही? 6 मणक्यांची रचना मानेच्या भागामध्ये असते आणि 2 त्याला जोडून, आणि त्यानंतर ते 18 असे एकूण संपूर्णपणे कर्व घेत ते सगळ्या मणक्यांची रचना कमरेपर्यंत येते. आणि शेवटच्या बाजूला जे असतं, म्हणजे तिथे आपण माकड हाड वगैरे असं म्हणतो, हिप जॉईंटला जोडलं आहे, त्या ठिकाणी लहान होत गेलेला मणका असतो. तर काही वेळेला असं असू शकतं की आपण प्रत्येकाची पाठीच्या कण्याच्या मणक्यांची सारखीच संख्या असते असं नव्हे. इथलंच एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला की हॉली स्पिरिट हॉस्पिटलमधले एक्सरे एक्सपर्ट आहे, नाव मुद्दा मी घेत नाही, ते त्यांच्या शरीरामध्ये एक मणका कमी आहे, ही असं असू शकतं. म्हणजे निसर्गताच. सर्वसाधारण किती मणके असतात? 18, 22, 24 याप्रमाणे. काही लोकांच्या याच्यामध्ये आता एक परवालाच तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल की पाठीपासून एका वृत्तपत्रामध्ये आलं असं पाठीचा खालचा भाग संपूर्णपणे कापला गेलेला आहे. पण सर्वसाधारण मनुष्याची रचना ह्याच्याबद्दल आपण बोलतोय, एक सर्वसामान्य मणक्यांची रचना. याचं कारण म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढचे स्लिप डिस्क आणि स्पॉन्डिलायटिस हे दोन्ही विकार प्रेक्षकांना समजावून सांगता येतील. तर आपल्याला सर्वसामान्य मनुष्यामध्ये मणक्यांची रचना कशी असते? 18 ते 24. आणि मानेचा भाग, पाठीचा भाग, कमरेचा भाग आणि नितंबाचा भाग, ज्याला आपण माकड हाड म्हणतो. ठीक आहे, आपण ह्याच्याविषयी. आणि आणखीन एक आहे, जशी उंची तशी रचना, जास्त कमी. मी म्हणून एक दृष्टांत तुम्हाला दिलं.
नाही, ठीक आहे. ह्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं आधुनिक वैद्यकात मतमतांतर असू असण्याची शकतं. शक्यता असू आहे, कारण आधुनिक वैद्यकानुसार मणक्यांची रचना वेगळ्या रीतीने सांगितली गेलेली आहे आणि वेगळ्या प्रमाणे त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, पण त्याविषयी आपण जास्त नाही, खोलात मला हे न म्हणायचं आहे जाता- की हे सामान्य माणसाला कळलं पाहिजे. अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर जर सांगायचं असेल नाही, तर हरकत ते आपल्या मेडिकल लोकांना त्याविषयी आपण आपण सांगत नाही. स्लिप डिस्क विषयी काय सांगू शकाल? स्लिप डिस्क म्हणजे काय? स्लिप डिस्क म्हणजे साधारण आपण कसं म्हणतो की आता लादी घसलेली असं, म्हणजे त्या ठिकाणची गादी असं जे ती घासल्या गेलेली, किंवा त्या ठिकाणी हे सामान्य भाषेत मी सांगतोय. मेडिकल लँग्वेजमध्ये बसायचं असेल, मेडिकल लोकां फील्डला घेऊन आपण बसू शकतो कोणत्या वेळी. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मग इरिटेशन येतं, इन्फ्लेमेशन येतं, आणि त्या ठिकाणचा भाग म्हणजे कुठलाही ज्या स्लिप डिस्कचा जो भाग आहे, जसं स्पॉन्डायटिस वरच्या बाजूला असं खालच्या बाजूला त्या ठिकाणी मणक्यामध्ये झीज झालेली आहे, किंवा कॉम्प्रेशन म्हणजे दाब द्यायला गेलेला आहे, किंवा एक दुसऱ्याला टच होतंय, किंवा त्या ठिकाणचं लुब्रिकंट कमी पडतंय, अन्यथा त्या बाजूला सूज आलेली असते. आणि काही ठिकाणी तिथे त्या ठिकाणाची जे वंगण आपण साध्या भाषेत म्हणतो ते कमी झालेलं असतं, आणि काही पुर्जे जे असतात, गादी ती घसलेली असते, ते झाल्यामुळे त्याने स्लिप डिस्क सारखे विकार, त्यानंतर नुसता स्लिप डिस्क नव्हे, पूर्णपणे पाय दुखणे, कंबर दुखणे, पाठीचा भाग दुखणे आणि शरीर अस्वस्थ होणे. शेवटी पाठीचा कणा हा एक माणसाचं जसं गाडीला चिसीस असतं त्याप्रमाणे हे माणसाच्या शरीरात हे असलेलं एक म्हणजे महत्वाचा आधारस्तंभ आहे. सर, याच्यावरती सायटिका संपूर्ण- बद्दल आपण काय सांगू शकाल? सायटिका म्हणजे काय? हा, सायटिका होणं असं ज्यावेळेस आपण म्हणत असतो, तर सायटिका झाला असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस उजवा पाय किंवा डावा पाय याच्यात दुखणं होत असतं. जनरली आपण नाही, पण सायटिकाची पॅथॉलॉजी आपल्याला काही सांगता येईल का? म्हणजे सायटिका कशी होते, का होते, आणि एक्झॅक्टली शरीरामध्ये काय चेंजेस घडतात ते होत असताना याविषयी आपल्याला काही सांगता येईल? हा, म्हणजे त्याला म्हणजे आपण डायग्नोसिस सायटिका निघाल्यानंतर घटना काय झालेली, तर जी व्हेन असते शरीरातली, पाठीच्या कडातून जी जाणारी व्हेन आहे, ज्याला nerves म्हणतो. त्याला वेन नाही म्हणत, त्याला आपण नर्व्ह Nerves. मॉडर्न टर्मिनॉलॉजी हो. आणि लोकांना सायटिका ही एक समजेल असं nerve आहे. सांगायचं. Yes. हा नर्वस सिस्टीमचा डिझीज आपल्याला मेडिकल लोकांसाठी घ्यायचा नाही, आपल्याला कोणासाठी नाही, पण घ्यायचं? व्हेन ह्याला रक्तवाहिनी असं म्हटलं रक्तवाहिनी. जातं. आपण ज्याच्यातून रक्त वाहिलं जातं आणि त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त वाहिलं जातं त्याला आपण व्हेन असं म्हणतो. शुद्ध रक्तवाहिनीला आपण आर्टरी म्हणतो, Artery, आणि ज्याला मज्जा तंतू असं म्हटलं जातं त्याला आपण नर्व्ह असं Spinal cord, संबोधतो. हा. नाही, स्पायनल कॉर्ड हा मज्जारज्जू झाला. जी आपण सायटिका बद्दल ज्याला आपण आता बोलतोय त्याला आपण मज्जा तंतू म्हणायला हरकत नाही किंवा नर्व्ह म्हणायला हरकत नाही. आणि त्याला जेव्हा अर्थातच ज्या ठिकाणून उत्पन्न होते सायटिका ही अर्थातच कमरेच्या भागातून होते ते मी उत्पन्न. क्लिअर करतोय आधी. Yes, sir. कारण काय ते होतं का, दुखतं का, तर जी आपली जी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे नस ज्याला म्हणूया आपण, ती जे जात असते वास्तविक त्याच्यामध्ये जे फ्लूड आहे, लुब्रिकंट आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, नंतर त्या भागामध्ये जाणारा आपला मज्जारोजूचा जो भाग आहे, जो चेतनाशक्ती सगळ्या शरीराला पोहोचवतो, त्यामध्ये बबल्स तयार होतात, लुब्रिकंट अखंडित होतो, ऑइल जात नाही, वंगण जात नाही, आणि वेदना शरीरामध्ये सुरू मला होतात वाटतं पायाच्या सर भागात. ह्याला आपण वेगळं नाव द्यायला हवं, कारण मॉडर्न टर्मिनॉलॉजी मध्ये जेव्हा आपण मणक्यांचे विकार डिस्कस करतो किंवा ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो किंवा ज्याला सायटिका म्हणतो त्याची पॅथॉलॉजी पूर्णतः वेगळी आहे. बबल्स तयार होणं किंवा वंगण किंवा इतर गोष्टींबद्दल तुम्ही जे सांगताय ते मला वाटतं मॉडर्न मेडिसिनशी कुठेही सुसंगत नाही, नाही, आपला हे modern संपूर्ण medicineचा संपूर्ण विषय नाहीये. विसंगत आहे. तर मग आपण ह्या आजाराला सायटिका स्लिप डिस्क न म्हणता इतर काही जर का नाव दिलं असेल चायनीज थेरपीमध्ये तर काय नाव आहे ह्याचं? पाय दुखणे, पायाचे दुखणे, ओके, पायाचे दुखणे असं म्हटलंय. आणि ठीक. नेहमी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला सामान्य लोकांसाठी हा कार्यक्रम दाखवायचा आहे. आणि सायटिका हा शब्द आपण एक्सरेच्या फ्लॉबीमधून तयार रिपोर्ट आलेला त्यानुसार म्हणतोय, बरं, आपण- परंतु प्रत्यक्ष स्थिती अशी असते ठीक आहे, हरकत की नाही, त्या आपण- पायामध्ये दुखतंय आणि ते ओके, चायनीज ठीक. थेरपीने घालवता येतं. ओके ओके आपण फोन कॉल घेऊया, याविषयी आपण चर्चा चालू ठेवा. पहिला प्रश्न प्रदीप विचारतात आपल्याला, विचारा आपण. हॅलो, नमस्कार. हा बोला प्रदीप. मी प्रदीप संभूज बोलतोय हा, हा. पुण्याहून. बोला. तर 6 जूनला मी पडलो होतो, हम्म, गाडी स्लिप झाली, हम्म. तर लिगामेंटचा प्रॉब्लेम आला, गुडघ्यात पाय मुरगळला. त्याच्यावर उपाय पाहिजे मला, की औषध चालू आहे, गोळ्या घेतोय मी सध्या, पण गुडघा खूप दुखतोय. एक आणि प्रदीप दुसरं, जरा परत एकदा पहिल्यापासून सांगा, आपलं वय किती आहे माझं वय 52. आणि आपला कधी ऍक्सिडेंट झाला होता? 6 जून. 6 जूनला. हा, आणि पाय मुरगळला झाल्यानंतर हा, गुडघ्यात पाय मुरगळला बरोबर. आणि लिगामेंटला प्रॉब्लेम आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. येस, अगदी एक बरोबर. प्रश्न. दुसरा प्रश्न असा की पाठीचा मणका आणि हृदयविकार याचा काही संबंध आहे का? येस, अतिशय मला चांगले प्रश्न हृदयविकाराचा आहे. त्रास आहे, पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना ते म्हणतात की
पाठीच्या मणक्यात तुम्हाला प्रॉब्लेम आहे, हृदयविकार काही नाही म्हणून हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे. प्रदीप, अतिशय चांगला प्रश्न विचारलात आपण. एक मिनिट, तुम्ही फोन ठेवू नका सर, आपल्याला काही प्रश्न विचारायचे त्यांना अजून. नाही, म्हणजे आता तुम्हाला नेमका त्रास काय होतोय आणि त्याला कशाला- गुडघा चालताना मनगटात हात दुखतो, फक्त डावा हात दुखतो. डावा हात दुखतो. कुठलंही ओव्हर एक्झर्शन झालं किंवा 100 पावलं चालली तरी हात मात्र खूप दुखतो. ठीक आहे. आणि गुडघ्याची जी तक्रार आपण सांगितली गुडघा 6 जून आता 2008. बरोबर, ठीक आहे. आपण आता फोन गुडघ्यात ठेवून, पाय मुरगळला, चवडा बरोबर. पूर्ण मागे केला, येस, आपण आता फोन पण ठेवून, फ्रॅक्चर नाही. येस, फोन ठेवून आता आपण उत्तर ऐका प्रदीप. दोन्ही प्रश्नांची उत्तर देऊया. आपण सर्वप्रथम आपण गुडघ्याविषयी सांगूया. तुम्हाला 6 जूनला पाय मुरगळला होता आणि त्यानंतर त्यांना अर्थातच लिगामेंटल इंजुरी झालेली आहे. आपल्याला काय सांगता येईल, हे नक्की काय आहे आणि त्याचे उपचार कसे घेता येतील? आता लिगामेंटल इंजुरी जर असेल तर त्यांनी काही रिपोर्ट्स काढलेले असतील त्याचे, पण त्यात आपण न जाता की त्यांना आता उपचार काय. खरं तर याला आधी घरगुती उपचार उत्तम आहे. काळ्या मिठाने सेकणे, जाड मीठ जे मिळतं ना त्याने सेकणे, त्यानेही आराम पडत नसेल तर बर्फ घेऊन बर्फाचा सेक देणे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकीची मालिश न करता योग्य तज्ज्ञ अर्थतज्ञांकडे जाऊन त्यात काय नेमकं झालेलं आहे त्याचं डायग्नोसिस करून घेणे, एक्सरे MRI ची गरज असेल तर त्या गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या करणे आणि मग त्यानंतर कुठलं काय आहे ते ठरवता येईल. शिवाय तुम्ही जे म्हटलेलं आहे हाताचं दुखणं, तर हाताचं दुखण्यासाठी उत्तम उपचार आहे, त्याला मात्र उपचार करावा लागतो. ते जर फार कालावधीचं असेल तर चायनीज थेरपीने उपचार करून आपण त्याला, कारण की हा उपचार पद्धतीमध्ये ज्या वेळेला एकदा आपण उपचार सुरू करतो त्या दिवशी टॉक्सिन्स बाहेर येतात. सर, आणि- चायनीज थेरपीने आपण उपचार करता म्हणाला तर एक्झॅक्टली काय स्वरूपाचे उपचार केले जातात? म्हणजे त्याच्यात औषधाचा कुठलाही उपयोग होत नाही. पहिली गोष्ट, कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाही. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन देताना सुईचा निडलचा वापर करतो त्याप्रमाणे याच्यामध्ये एक मेडिकेटर एक असतं. अकुस्कोपद्वारे शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे पॉइंट म्हणजे शरीरामध्ये चेतना शक्ती आहे, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, ज्याला आपण शक्ती प्रवाह म्हणतो शरीराचा. आपल्याला या ठिकाणी धक्का लागल्यानंतर शॉक लागल्यासारखं होतं. असं अनेक ठिकाणी आपल्या शरीरामध्ये विविध पॉईंट आहेत आणि ते 12 ऑर्गन्सचे पॉईंट आहे. ते 12 ऑर्गन्सचे पॉईंट सगळ्या शरीरावर खेळवलं. जेव्हा मातेच्या गर्भामध्ये जन्माची निर्मिती होती त्यावेळेलाच या रचनेची संपूर्णपणे संतुलित मनुष्य, प्रत्येक पुरुष हा संतुलितपणे तयार झालेला असतो. जे काही पार्ट कमी असतील जास्त असतील तरी त्याची सगळ्या पद्धतीने काम करण्याची क्षमता असते. तर त्या पॉईंटमध्ये निडल, बारीक असा निडल टाकून त्याला स्टिम्युलेशन दिलं जातं आणि त्या भागामधले आलेले असंतुलितपणा, प्लस मायनस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तो संपूर्ण काढला जातो. त्या ठिकाणची स्थिती संतुलित केल्या जाते, मसल टोन्स येतात, दुखणं निघून जातं आणि वेदना निग्रह रस तिथे तयार होतो. प्रदीप, आम्ही दोन्ही प्रश्नांना आपल्या उत्तर देतो. पहिला प्रश्न जो आपला होता की गुडघ्याला आपला मुरगळलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला चालताना कदाचित वेदना जाणवत असतील किंवा पाय लॉक झाल्यासारखा वाटत असेल. याचं एक सर्वसाधारण कारण असं असतं की गुडघ्यामध्ये जे अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट असतं, ज्याला इंजुरी झाल्यामुळे अशा प्रकारे गुडघा लॉक होऊ शकतो. तर याच्यासाठी आपल्याला जवळच्या नी सर्जनना किंवा कुठल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा आपण जरूर सल्ला घ्या. ह्याच्यामध्ये काही तपास आपल्याला जरूर करावे लागतील, ज्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की कदाचित आर्थ्रोस्कोपी करून आपल्याला हे ACL रिकन्स्ट्रक्शन ही प्रक्रिया करावी लागेल, ज्याच्यामध्ये अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट हे पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्ट केलं जातं. आम्ही याच्याविषयीचा कार्यक्रम नुकताच सादर केला होता. त्याचप्रमाणे दुसरा जो आपला भाग आहे की हातामध्ये दुखणं किंवा वेदना येणं, हे 2 कारणामुळे असू शकतं. एक आहे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आणि दुसरा भाग आहे जर आपल्याला जर का हृदयामध्ये जर का निश्चितच करोनरी आर्टरी डिसीज असेल, जर का इस्केमिक हार्ट डिसीज असेल तर चालल्यानंतर पर्टिक्युलरली ह्या ठिकाणी रक्तप्रवाह कमी पडल्यामुळे क्वचित आपल्याला वेदना जाणवू शकतात. तर दोन्हीसाठी योग्य निदान आपण एक्सरे आणि त्याचप्रमाणे गरज असणाऱ्या हृदयाच्या टेस्ट यांनी करून घ्या आणि त्याच्यासाठी जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आपण जरूर घ्या. पुढचा जो आपल्याला प्रश्न येतोय तो अहमदनगरवरनं येतोय. आपला प्रश्न विचारा. येस, विचारा आपण. जनार्दन, विचारा. प्रश्न असा होता, हा. माझा प्रश्न होता की असा आहे तर त्याचा पाय पण आला पूर्वी त्याच्यामुळे जनार्दन, आपला आवाज नीट येत नाही, जरा पुन्हा एकदा मोठ्याने प्रश्न विचारा नीट. हॅलो, हा, बोला.
माझा 62 झालं तर त्या पायाला पण आलं तर या उत्तर का? जनार्दन, आपला आवाज नीट पोहोचत नाही आमच्यापर्यंत, पण जे काही आपण सांगितलं थोडंसं मला समजलं की आपल्याला कमरेच्या मणक्यांमध्ये दोष आहे, वेदना आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कदाचित टाचेमध्येही वेदना होत असाव्यात. आपण फोन ठेवून जरूर उत्तर ऐका आणि परत एकदा फोन ट्राय करा, कारण आपल्या फोनमध्ये प्रचंड डिस्टर्बन्स आहे. आम्ही परत एकदा आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पण सर, जर का कमरेमध्ये मणक्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सर्वसाधारणपणे कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात आपल्याला आणि काय कारणं असू शकतात कमरेच्या मणक्यांमध्ये झीज होण्यामागे, याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? झीज होण्यामागे एक तर नैसर्गिक शरीराची रचना अशी आहे की ज्याप्रमाणे वय वाढत असतं त्यामुळे एज प्रोसेस जी आहे त्या एज प्रोसेसच्या याच्याप्रमाणे काही ठिकाणी स्वाभाविकपणे झीज होते. काही वेळा असं पण लक्षात येतं की आपण समजा रिपोर्टमध्ये आलेलं असतं की अमुक स्पॉन्डायलायटिस झालेला आहे, पण इतका दुखण्याचा त्रास नसतो. काही वेळेला असं पण आलेलं असतं किंवा झीज झालेली पाठीच्या गादीची आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे मणक्यांमधली, तरी त्याला इतका त्रास नसतो, टॉलरेबल असतं की सहज सहन करता येतं. परंतु याच्या मागे तिथे आलेला दाब आणि त्या ठिकाणी झालेलं इन्फ्लेमेशन आणि त्या बाजूला आलेले सूज, स्वेलिंग ज्याला म्हणतो, त्याचा चालण्यामध्ये मुवमेंटमध्ये ज्यावेळेस आपला अडथळा वाटतो आणि त्याच्या वेदना निर्माण होतात आणि त्या वेदना पायापर्यंत जातात आणि त्या वेदना आपल्याला त्रास देतात, त्यावेळेस आपण म्हणतो की मला काहीतरी दुखणं झालेलं आहे आणि ते दुखणं उपचार करून घालवता येतं, काही इतकं विशेष नाही. येस, आपल्याला बाळकृष्ण मालाडवरनं काही प्रश्न विचारतात. बाळकृष्ण, बोला आपण. हॅलो. हा, विचारा. डॉक्टर, माझं वय आहे 31 वर्ष आणि मला सध्या वर्षापासून असा प्रॉब्लेम होतोय की सकाळी जेव्हा मी उठतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर माझी कंबर एकदम धरून राहते आणि एकदम जाम होते, दुखते भरपूर आणि मला त्रास एवढा होतो की मला उठायला होत नाही आणि मी तसंही थोडा ताकद लावून उठल्यानंतर 5-10 मिनिटं तरी मला असंच त्रास होतो, म्हणजे नंतर मग नॉर्मल होतो आणि दिवसभरामध्ये काहीच मला त्रास होत नाही. वय किती आपलं? माझं वय 31 वर्ष आहे. ठीक आहे, आपण फोन ठेवून उत्तर आहे का सर, काय सांगता येईल त्यांना आपल्याला? सिंपल आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता तरी उपचाराची आवश्यकता वाटत नाही. तुमचा जो झोपण्याचा बेड आहे ज्याच्यावर तुम्ही गादी टाकता त्या ठिकाणी व्यवस्थित एखादी घोंगडी, ब्लँकेट आणि त्यावर मग थोडंसं मुलायम असं 1 इंचापर्यंतचा थर असलेलं काही अंथरूण बनवा आणि त्याच्यावर सरळ म्हणजे लाकडाची पाटी जी असते आपल्या ज्या बेडवरती किंवा खाली तुम्ही जमिनीवर झोपत असला तर एक चटई टाकून मग त्याच्यावरती अंथरूण घाला आणि त्यात झोपायला सुरुवात करा. पहिला महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पंख्याखाली झोपू नका, हे तुमचं बहुतांश दुखणं असण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट त्याला धरून तुम्ही जे काही रात्री उशिरा झोपत असाल आणि तुम्हाला झोप कमी होत असेल म्हणून तुम्हाला सकाळी उठल्यावर त्याप्रमाणे त्रास होऊ शकतो, याला एक उत्तम उपाय आहे. तुम्ही उठल्यानंतर 45 मिनिटं फिरून या आणि बघा तुम्ही किती फ्रेश होतात आणि हे सगळे बदल केल्यानंतर तुम्हाला औषध उपचाराची काही गरज पडणार नाही. तुम्ही उत्तम व्हाल. थोडासा व्यायामाची आवश्यकता आहे, तो अवश्य करा. महत्वाचा भाग आहे हा. सर, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांविषयी आता बोलतोय. सांधेदुखी हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात आणि प्रामुख्याने गुडघ्यामध्ये आपल्याला हा त्रास जास्त आढळतो. ह्याची काही कारणं आहेत का? आपण काय याला जनरली काय आयुर्वेदामध्ये कसं वात, पित्त आणि कफ या दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि मॉडर्न मेडिसिनला केमिकल ज्या काही सिस्टीम्स आहेत त्यांच्या 12-14 जे ड्रग्स आहेत त्याचा वापर करून यातल्या वेदना घालवण्यासाठी उपयोग केला जातो. पण चायनीज थेरपीमध्ये प्राकृतिक पद्धतीने तिथे ज्या प्रकारचं वंगण असतं, लुब्रिकंट असतं, त्या ठिकाणी जे जाणारं तेल असतं किंवा त्या ठिकाणची नर्वस सिस्टीम आणि त्या झालेली जी रचना आहे त्याच्यामध्ये 19-20 प्लस मायनस असा काही प्रकार घडलेला असला तर त्या ठिकाणी लिगामेंटचा, दुखण्याचा आणि त्या स्नायूंचा त्रास होतो. तर तो त्रास आपल्याला त्याचा बॅलन्स करून चायनीज थेरपीने बरा करता येतो. सांधेदुखीमध्ये प्रामुख्याने गुडघ्याची वेदना आपल्याला जास्त आढळते. याचं कारण शरीराचा सगळा भार हा जास्त करून गुडघे सहन करत असतात आणि त्यामुळे सर्वसाधारण गुडघेदुखी ही अतिशय कॉमन आहे आपल्या ह्याच्यामध्ये. सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण नेहमी ऐकतच असाल. ऑस्टिओआर्थरायटिस हा एक भाग आहे.
त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, रुमॅटॉइड आर्थरायटिस सारख्या दिसतात, कधी कधी गाऊट ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड वाढलेलं असतं, आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक कारणांमुळे ट्रॉमा म्हणजे इंजुरी झाल्यामुळे कधी कधी सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात, आणि वेगवेगळ्या प्रकारची काही कारण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ही सांधेदुखी उद्भवू शकते. अशा प्रकारची जेव्हा सांधेदुखी असेल तेव्हा निश्चितच योग्य ते निदान करून घेणं आवश्यक असतं आपल्याला डॉक्टरांकडनं. सर, निदान करताना आपण सांधेदुखीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांध्यांच्या रचना आहेत आपल्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण आता मणक्यांविषयी बोललो त्याच्यातही सांधे असतातच. त्याचप्रमाणे मोठे जे सांधे आहेत प्रामुख्याने ज्याच्यामध्ये हिप जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, आणि हातामध्ये असणारे अर्थातच शोल्डर जॉईंट आणि रिस्ट जॉईंट, आणि कोपराचा असणारा सांधा एल्बो जॉईंट. तर हे जे सांधे आहेत हे सातत्याने मुवमेंट किंवा सातत्याने हालचाल करणारे असे सांधे आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा विकृती निर्माण होते तेव्हा कुठल्या प्रकारच्या चायनीज थेरपी तुम्ही करता? विकृती निर्माण झाल्यानंतर आपण त्याचं शरीराचं पंचतत्वाचं संतुलन करतो. शरीराची जी रचना सर, आहे, हे संतुलन तुम्ही कसं करता? तुम्ही सांगितलं की तुम्ही औषधांचा वापर करत नाही ह्याच्यामध्ये, बरोबर. तर कशाचा वापर करता मग संतुलन करण्यासाठी? चायनीज थेरपीमध्ये अकुस्कोप आणि पंक्टोस्कोप, इतर सगळे थॉरो इन्व्हेस्टिगेशन इज मस्ट. जसं आपण एक्सरे, MRI, पॅथॉलॉजी स्कॅन, GCT स्कॅन वगैरे ज्या आहेत त्या ज्या सगळ्या गोष्टी करणं ह्या कॉमन आहे, ते आमच्या याच्या पद्धती प्रमाणितच आहे. त्या झाल्यानंतर पेशंट ज्या वेळेला टेबलावर झोपलेला असतो, आपल्याकडे आल्यानंतर अकुस्कोप आणि पंक्टोस्कोप नावाचं मशीन असतं, त्याच्याद्वारे त्या भागामध्ये ज्या भागाचं दुखणं आहे त्या भागाचे बिंदू शोधून, आणि कोणत्या बिंदूंमध्ये चेतनाशक्तीचं प्रमाण कमी झालंय, कोणत्या बाजूला प्रवाह कमी झालाय, कुठे लुब्रिकंट कमी पडतंय, ह्या गोष्टीचा शोध घेऊन मग त्याच्यावर उपचार केला जातो. प्रामुख्याने एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये थॉरो इन्व्हेस्टिगेशन इज मस्ट. म्हणजे कुठलं चिकित्सा इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात आपण बोलूया. तत्पूर्वी एक फोन कॉल घेऊया. शेखर छत्रे काळा चौकीवरनं काही प्रश्न विचारतात. शेखर, बोला. नमस्कार डॉक्टर, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं की जी चायनीज थेरपी मध्ये जे अॅक्युपंक्चर ही जे प्रकार आहे त्याच्यामुळे रोग निवारण करता आपण, पण म्हणजे नक्की काय होतं म्हणून ते रोग निवारण होतं, थोडंसं म्हणजे क्लिनिकल अनालिसिस त्याचा कराल तर बरं होईल. आणि चायनीज थेरपी आणि ॲलोपॅथी आपलं हे मेडिकल सायन्स याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे? धन्यवाद. फार छान प्रश्न विचारला आहे आणि उत्तर द्यायलाही आवडेल. चायनीज थेरपीने सायंटिफिक काय इफेक्ट होतो, एकदा ज्या ठिकाणी तुमचा पॉइंट म्हणजे नादुरुस्त झालेला आहे किंवा कमकुवत झालेला आहे किंवा तिथला प्रवाह कमी झालेला आहे, तिथे चेतना शक्ती पोहोचत नाही, म्हणजे प्राणवायू बरोबर जात नाही आणि त्यामुळे घडणारे अनेक टॉक्सिन्स तिथे स्टोअर व्हायला सुरुवात झाली, तर त्या बिंदूमध्ये एकदा का निडल टाकली, ॲक्युपंक्चरचं मगाशी तुम्ही विचारलं, ही एक चायनीज थेरपीची एक पद्धतच आहे की एकदा निडल टाकली म्हणजे त्या प्रत्येक शरीराप्रमाणे, मगाशी ज्यावेळेस मी मानकायचं म्हटलं की वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे शरीराची रचना सुद्धा वेगवेगळी असते. त्या ठिकाणी अगदी केसासारखी एक निडल टाकली जाते आणि त्याला स्टिम्युलेटर असतं, बॉडीचं स्टिम्युलेटर, की जे व्हायटल फोर्स स्टिम्युलेट करतं. मगाशी मी ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचं म्हटलं, होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स म्हटलं जातो, म्हणजेच ते प्राणवायू शक्ती प्रवाह, तर त्याला स्टिम्युलेट करून त्यात झालं असं संतुलन बाहेर काढलं जातं. आणि सुई टाकल्यावरून कॅटेकोलामाइन, मॉर्फिन, इंडोमॉर्फिन्स आणि इंडोग्लँड्स ज्या ग्रंथी आहेत ते सगळ्यांचं सिक्रेशन होऊन शरीरामध्ये एन्झाईम तयार होऊन आणि त्यास लागणारे पूरक द्रव त्या ठिकाणी जातात. वेदा आणि ग्रहरस जे आपण बाहेरून कुठल्या तरी ब्रुफेन, एनाल्जिन किंवा असल्या पेन किलर गोळ्या घेत असतो, त्या न घेता सुद्धा शरीरातच अशी एक शक्ती तयार होते की संपूर्णतः हा मनुष्य बरा होतो. ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर असं तुम्ही विचारलं, सगळी शास्त्र आपापल्या परीने समान आहेत आणि त्यांच्या पूर्ण संपन्न आहेत, त्यात काही शंका नाही. मर्यादा सगळ्यांच्या आहेत. आमच्या उपचार पद्धती सुद्धा मर्यादा आहेत की आम्ही किडनी कॅन्सर, एड्स आणि ज्याप्रमाणे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस C असे आणि इन्फेक्शन झालेले बरेच जे डिसीज आहेत ते करत नाही, परंतु पेन आणि दुखणं हे करतो. तर ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर किंवा चायनीज थेरपी याच्यातलं एक साम्य म्हणजे हे आम्ही उपचार सगळ्यांना करतो. आणि त्याच्यामध्ये विशिष्ट फरक तुम्ही क्लिनिकली म्हटलं, त्यामुळे की क्लिनिकली म्हटल्यानंतर आमच्याकडे कुठल्याही केमिकल पद्धतीचा वापर नसतो, कुठले औषधं मेडिसिन आम्ही देत नाहीत. मॉडर्न मेडिसिनमध्ये सगळ्या प्रकारचा औषधांचा वापर होत असतो. औषधं न वापरता ट्रीटमेंट दिली जाते, ज्याला आपण चायनीज थेरपी असं म्हणतो, ज्याच्यात कुठल्या प्रकारे औषधांचा अंतर्भाव होत नाही. अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. सर, चायनीज थेरपीमध्ये आज आणखीन आपण काय करता याविषयी काय सांगता येईल? उपचाराच्या बाबतीत
जे काही शरीरावरती जे काही दुखणे असतील, जसं आपण म्हणतो मायग्रेन, डोकेदुखीचे प्रकार खूप आहेत. मायग्रेनचे प्रकार भरपूर आहे. काही लोकांना सूर्यप्रकाशात गेल्यानंतर डोकेदुखी, उलट्या होतात, मळमळणं, काहींना नुसतं डोकं दुखणं, डोकं धरून पडणं, असं ते अर्धशिशी ज्याला आपण म्हणतो. आणि तसंच पूर्ण डोकं, हॉरिझॉन्टल, फ्रंटल, बॅक, असं अनेक प्रकारचे डोकेदुखी असतात. आणि त्याची कारणं सुद्धा वेगवेगळी असतात. शरीराची आपल्या खाण्यापिण्याची रचना, रोजचं कार्यक्रमाचं जे झोपेचा परिणाम, त्याप्रमाणे मानदुखी, पाठदुखी, कमरदुखी, कमरेचे हाडं दुखणं, पाय दुखणं, तुम्ही म्हणालात गुडघेदुखी, त्याप्रमाणे अँकल जॉईंट्स जे आहेत त्याचा पेन, त्याशिवाय फिंगर्समध्ये होणारा पेन, हाताच्या बोटांमध्ये, पायामध्ये होणारा पेन, हा सगळ्या प्रकारचे पेनवरती याच्यामध्ये उत्कृष्ट उपचार आहे. ओके, आपण त्याविषयी बोलूया. विजय नागपूरवरनं काही प्रश्न विचारतात. विजय, बोला आपण. हॅलो, हा, विचारा विजय. मी विजय सोनवणे बोलतो. नागपूर मध्ये मिसेसचं वय 37. बरं. तिला डॉक्टरने सायटिकाचं सांगितलेलं आहे. आता सायटिकामध्ये काय उपचार आहेत ते मला सांगायचे. आणि तुमचं पत्ता कुठे आहे आणि नागपूरमध्ये हे कुठे होऊ शकतं असं विचारायचं होतं. ठीक आहे विजय, आपण फोन ठेवून उत्तर ऐका. सर, काय सांगता येईल त्यांना आपल्याला? पत्ता त्यांना मी प्रामुख्याने सांगतो. कांदिवलीमध्ये पटेल नगर बस स्टॉप समोर, NG रोडच्या समोर माझं क्लिनिक आहे. गेले 27 वर्ष एकाच ठिकाणी मी प्रॅक्टिस करतोय. शिवाय आमचं दादर, सायन या ठिकाणी सुद्धा आणि चिपळूणला सुद्धा आमचं केंद्र आहे. उपचारासाठी तिथे कुठेही जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता, चायनीज थेरपीचा, आधुनिक चायनीज थेरपीचा. काय म्हटलं आपण त्यांच्या सायटिकाच्या प्रश्नाला उत्तर देऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा मेडिकेअर ऑनलाईन ह्या कार्यक्रमात मी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. सायटिका, सांधेदुखी आणि स्लिप डिस्क यावरील चायनीज उपचार पद्धतीविषयी आपण चर्चा करतोय भोलानाथ बाविस्कर यांच्या बरोबर. सर, आपल्याला आता सायटिका विषयी प्रश्न आला होता. त्यांच्या पत्नीला सायटिकाचा त्रास आहे, तर काय उपचार पद्धती आहे सायटिकासाठी चायनीज थेरपीमध्ये? चायनीज थेरपीमध्ये उपचार पद्धती जे मगाशी सांगितली मी, पण तुम्ही ते ऐकले असेल नसेल, त्या बाजूचं जे असंतुलन झालंय ते संतुलन केलं जातं आणि त्यातला दोष काढला जातो. पायाच्या ज्या ज्या भागावरती त्रास होते, आता म्हणताना नर आणि रोहिणी, नीला वगैरे आपण मगाशी म्हणाला, तर साधारणतः शरीर हे एक युनिटच आहे आणि हे हाडांची रचना आणि आपल्या शरीरात रोहिणी, नीला किंवा जी मसल्स आहे हे तर एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे, हे काही सेपरेट नाही. तर सामान्य माणसाला उपचार करण्यासाठी हे महत्वाचं आहे की आपला दुखणं बरं झालं पाहिजे. मला काय झालेलं आहे ते एक्सरे मधून आलं, डॉक्टरांनी हे सांगितलं, त्यापेक्षा तर हे तुमचं सायटिकाचं दुखणं चायनीज थेरपीने त्या ठिकाणी काही पॉईंट देऊन पूर्णतः बरं करता येतं. त्याच्यामध्ये काही ठिकाणी बबल झाले तर काही ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब असतं, काही ठिकाणी वेनचा त्रास असतो, काही ठिकाणी तुमचं लुब्रिकंटचा त्रास असतो, तो पूर्णतः घालवता येतो. यात काही शंका आणि उपचार करून तुम्ही बरं होऊ शकता. कशा रीतीने पण हे उपचार केले जातात त्याविषयी आपण चर्चा करूया, पण तत्पूर्वी फोन कॉल घेऊया. एक पुण्यावरनं फोन कॉल येतोय आपल्याला. विचारा, आपण प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर, मी जयराम पाटील पुण्याहून बोलतोय. हा, बोला. तर माझा प्रश्न असा आहे, माझे मध्यंतरी ऍक्टिव्हावरून मी घसरून पडलो, तर त्यावेळेस म्हणजे थोडा पायाला सूज आले होते. मुख्य म्हणजे गुडघ्याला जास्त मार लागला. बरोबर. आणि हाडाचा वगैरे एक्सरे काढला, पण त्यात काही दोष नाहीये. आणि मुख्य म्हणजे माझा गुडघा खूप दुखतो आणि सुजलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझा हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे. बरं. पण आता सध्या थोडं जरा चालताना वाकडं चालल्यासारखं होत आहे. या दोन प्रश्नाची उत्तरं दिली तर फार बरं होईल. जरूर जरूर. जयराम सर, काय सांगता येईल त्यांना आपल्याला? पहिलं तर म्हणजे डिफॉर्मिटीज ज्या डेव्हलप होतात, पाय वाकडा जो होतात, तो आता सरळ करणं तुम्हाला एकतर ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्यावा लागेल. पण आमच्या उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला दुखणं जर होत असेल तर ते बरं होऊ शकतं. एक तर तुम्ही एका याचा तुम्ही हे केलेलंच आहे की ऑपरेशन झालंच आहे, त्यामुळे त्याच्याविषयी सांगणं अवघड आहे. कुठल्याही केसचा स्टडी केल्याशिवाय त्याचं उत्तर देणं अवघड आहे. बघितल्यानंतर, स्टडी केल्यानंतर उपचार करणं संभव आहे. अन्यथा असंही असतं, आमच्याकडे खूप पेशंट येतात, 8-10 लोकांना आम्ही परतही पाठवतो दिवसातून. का की जे घडत नाही आणि त्याला उत्तर आम्ही फोनवरती असंही देत नाही की तुमचं होईल म्हणून. आम्ही बघू आणि बरं वाटेल, बघितल्यानंतर तुमचा स्टडी केल्यावर आम्ही सांगू. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या बाबतीत हाच नियम आहे. फोन जरी केला, आला तरी तुमचा आम्ही सगळं परीक्षण करतो, बघितलं जातं,
माहिती विचारल्या जाते. ज्याप्रमाणे आपण कुठेतरी तक्रार करतो आणि फार मोठ्या कंप्लेंट्स लिहितो, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रकृतीच्या कंप्लेंट लिहायला होतो. म्हणजे झोप कशी लागते, तुम्ही खातात काय, व्हेज आहात नॉनव्हेज आहात, पोट साफ येतं का नाही, अशा ज्या काही आपल्या दिनक्रम असतो त्याची माहिती घेऊन त्याच्या आधाराने, आणि बाकीच्या काही घटना घडल्या का, कधी ऑपरेशन झालंय का, बाकीच्या काही तुमच्या खाण्यापिण्याचा तुम्हाला कधी त्रास होतो का, फूड पॉयझनिंग झालेलं आहे का, किंवा कुठला आजार झाला होता का, किंवा कुठला आजार नसताना हे कशामुळे झालं, तर त्या रोगाचं कारण शोधून मग त्याच्यावर उपचार केला जातो. फक्त असं सायटिका समजलं किंवा कुठलं गुडघेदुखी समजलं तर ते कशामुळे झालंय, तो रोग, त्याचं कारण म्हणजे रोग निदान करून त्याच्यावर उपचार केला जातो. त्यामुळे पेशंट हमखास बरा होतो. येस, उपचार केला जातो. तुम्ही सांगितलं आता काय उपचार केले जातात ह्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना. सायटिकामध्ये काय उपचार केले जातात ह्याविषयी स्पेसिफिकली काय सांगा. पंचतत्वांचं संतुलन मगाशी म्हटलं. नाही, पण ते कसं केलं जातं, कसं होतं ते मी सांगतोय. हे बघा, असंतुलन कसं होतं हे आधी आपण बघून घेऊया. ज्या वेळेला आता मगाशी तुम्ही म्हणा सगळ्या शरीराचा भार आपल्यावर येतो आणि त्यामुळे गुडघे, हे एवढं एकच कारण नाही असू शकत. बऱ्याचशा गोष्टी असतात. काही जेनेटिक सायन्सनुसार प्रत्येकाची शरीराची रचना वेगळी आहे. त्याप्रमाणे मणक्यांची रचना, हाडांची रचना आणि आपले मसल स्टोन, आपले डोळे, आपला चेहरा, आपलं हसणं, हे साम्य आपल्या ज्या पूर्वज असतील त्यांच्याशी आपलं मिळणं आणि त्यांच्यातली असलेली काही दुखणं ते आपल्याला वंशपरंपरा येत असतात. तर ही पंचतत्व संतुलन म्हणजे आता मागच्या वेळेला मी कार्यक्रमात पंचतत्वाचं विश्लेषण केलं होतं, फार मोठं आहे, पण मी संक्षिप्तमध्ये सांगतो तुम्हाला. जर बाहेर वातावरणामध्ये काही गडबड झालेली असली, ढगाळ वातावरण झालं तर आपलं शरीर घट्ट होतं, आपल्याला कंटाळवाणं थोडंसं वाटतं, काहीतरी बदल झाल्यासारखं वाटतं, म्हणजे आपल्यावरती त्या गोष्टीचा परिणाम झाला. तर आपलं दुखणं झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी पाणी जास्त झालेलं आहे, की त्या ठिकाणी आपल्या वायूचा संचय झालेला आहे, की त्या ठिकाणी अर्थतत्व आपल्याला त्रास देत आहे, ग्रॅव्हिटीचा तिथे काही प्रॉब्लेम्स होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा बॅलन्स, ज्याला व्हेकल म्हटलं की अलाइनमेंट आलं, पण माणूस म्हटलं की तोच नियम इथे पण लागतो. जर संतुलित चालत काय, बऱ्याच वेळेला असं घडतं की गुडघ्यादुखीची कारणं अशी असतात की लिम्पिंग सुरू असतं खूप कालावधीपासून, हिप जॉईंटमध्ये त्रास होत असतो आणि गुडघा वर खाली असं चालत असतं, वर खाली मनुष्य चालतो त्याने गुडघादुखी होतो आणि त्याचा परिणाम मग हिप जॉईंटमध्ये होतो, म्हणजे आपला जो आपण म्हणतो जांघेमधला हाड, त्या हाडामध्ये त्रास होतो. तर ही त्याचं ते कारण काय आहे, त्याचं पोट मोठं आहे का, त्याला पोट साफ येत नाही का, म्हणजे पोट नसेल साफ येत तरी पृथ्वी तसं तर तुमच्यावरती झालेलं थोडं असंतुलनच आहे. पण म्हणजे वायू जे आहे, वायू जर शरीरात आपण म्हणतो याच्याप्रमाणे गॅसचा त्रास असतो, तुम्हाला वात विकार झाले असं म्हटलंय, तुम्हाला वात झालेला आहे असा शब्द वापरतो. तर वात झालेला याचा अर्थ काय, वायूचा आपल्या शरीरामध्ये प्रकोप झालेला असतो. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये तुमच्या त्या गोष्टी ज्या स्पॉन्क्टोस्कोप आकोस्कोप मगाशी म्हटलं मी, त्या तपासल्या जातात आणि त्याचे नेमके जे दूषित पॉईंट असतील ज्याच्यामध्ये दोष आहे ते पॉईंटमधला दोष काढला जातो, टॉक्सिन्स बाहेर काढले जातात, पंचतत्वाचं संतुलन केलं जातं. हे कसं केलं जातं आपण समजून घेऊया परत एकदा डॉक्टरांकडनं. तत्पूर्वी एक फोन कॉल घेऊया आपण. रोह्यावरनं उमेश भोसले प्रश्न विचारतात. हॅलो, विकास बोला आपण. मी विकास गोव्यावरनं बोलतायत. बोला विकास. मला असं विचारायचं होतं की माझ्या बायकोला पाठदुखीचा त्रास आहे आणि हाताला सुद्धा तिला बोटावर पुष्कळ गोळ्या घेतल्यामुळे ती त्याच्यामुळे मला माहित नाही, पण बोटांवर तिला डिफॉर्मिटी झालेली आहे. तर आम्ही पुष्कळ काय आयुर्वेदिक होमिओपॅथिक करून हे झालो, थकलो. आता तुमचा तो प्रोग्राम नेहमी बघत होतो, तर आता ते चायनीज थेरपीचं काहीतरी ऐकलं म्हणून वाटलं की तुम्हाला विचारावं काय होऊ शकते काय. येस विकास, आपल्याकडे चायनीज थेरपी तज्ञ आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर काय सांगता येईल त्यांना. डिफॉर्मिटी जे डेव्हलप झालंय ते आता अवघड आहे. जनरली काय असतं, तुमच्या ते तुम्हाला लक्षणं दिसू लागली की आपल्याला काहीतरी दुखणं सुरू झालंय, त्याच वेळेस जर आपण पटकन निदान केलं तर त्याच्यात कदाचित संधिवाताची लागण असेल, त्याचं आरएटीएसचा भाग येतो किंवा आरएटीएस पॉझिटिव्ह निगेटिव्ह यापैकी मग त्याचे पर्सेंटेज किती आहे, तर त्या गोष्टी मग तात्काळ बदलता येत नाही. पण दुखणं याच्यामध्ये घालवता येतं. त्या भागामध्ये जी रचना आहे, त्या मसल टोन्स त्याचे, त्या भागात आलेली सूज आणि त्या भागाला झालेला थोडासा तुम्ही जे डिफॉर्मिटी शब्द, वाकड्या प्रकार जो होतो, हा बोटं वाकडे होणे, हा जो प्रकार असतो तो त्याच्यातलं स्टिफनेस काढल्यानंतर
कडकपणा आलेला असतो असल्या दुखण्यांमध्ये, तो स्टिफनेस काढला जातो आणि त्या ठिकाणी दुखणं पूर्णतः बरं होतं. ओके, म्हणजे अशा रीतीने स्टिफनेस घालवता येऊ शकतो आपल्याला. अर्थातच कसं आहे आपण जाणून घेऊया. आपण मगाशी सांगितलं ऑटोस्कोप, पंक्टोस्कोप, हे काय आहे? हे एक यंत्र असतं, जसं आपण हृदयाचं ECG काढतो एक यंत्र असतं, त्याप्रमाणे एक यंत्र असतं. आपण दूरदर्शनवरती TV बघतो, TV कसं यंत्र आहे ते बघण्यासाठी, त्याप्रमाणे पंक्टोस्कोप म्हणजे आपल्या शरीरावरचे पॉईंट डिटेक्ट करणं. जसा कॉम्प्युटर इंजिनियर आपला तिथे काही दोष असेल ते एक यंत्रणा वापरतो, त्याप्रमाणे प्रकृतीमध्ये काय बिघाड झालेला आहे, अगदी सगळ्याच गोष्टी करायची एका वेळेस. की समजा पेशंट आपल्याकडे आलाय आणि पहिल्यांदाच त्याला सगळ्या मेडिकल चेकअपला पाठवायचं, त्याच्यात इतकी तात्काळ आवश्यकता पडत नाही. फारच गंभीर असलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घेणं भाग पडतं. परंतु त्याद्वारे शरीरावरचे पॉईंट बघता येतात आणि ते पॉईंटमध्ये किती प्रमाणात शक्ती कमी झाली, बंद झालेली, चालू आहे का नाही आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्या बाजूचा जो दोष आहे ते पॉईंट ते स्टिम्युलेट केले जातात आणि तेच पॉईंट स्टिम्युलेट केल्यामुळे त्या पॉईंटचा संबंध अंत्येंद्रियाशी असतो. बिंदू त्याचा संबंध शरीरातलं जे अंत्येंद्रिय आहे, आपले जे हॉलो ऑर्गन्स आहे पोटामध्ये, आपण त्याला लिव्हर म्हणतो, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये इतर अशा 12 वेगवेगळे अंत्येंद्रिय आहेत. ते सगळ्यांचं एक्सप्लेनेशन अवघड पडणार आहे. तर ते त्याचा संबंध त्या आपल्या ह्या स्नायू संस्थांशी येतो आणि त्या ठिकाणी दुखणं निर्माण होतो. तर ते ज्यात दोष असेल तो दोष त्याचं निदान करून तो दोष घालवला जातो आणि पूर्णतः बरं होतं. प्रामुख्याने याच्यामध्ये काय औषधाचा वापर नाही ना, म्हणून पंचतत्वाचं संतुलन आणि बिंदूंवरती उपचार या व्यतिरिक्त फारसं सांगता येत नाही. सर, ह्याचं निदान तुम्ही कसं करता? म्हणजे सायटिका आहे किंवा स्लिप डिस्क आहे किंवा संधिवात आहे, ह्याचं निदान कसं करतात तुम्ही? पहिल्यांदा एक्सरे, MRI याचाच आधार घेतला जातो. यासाठी असं डायरेक्ट त्याला आम्ही ठरवत नाही याला सायटिका झालेलं आहे, तर पायाचं दुखणं आहे तर म्हणजे कुठल्या कारणाने, कुठल्या पायाचं कोणत्या बाजूचं दुखणं आहे, तर एक्सरे MRIची आवश्यकता पडते. ते बघतो आणि मग ते लिहिलेलं असतं क्लिअर कट. मग ते लिहिलेलं असल्यानंतर त्या बाजूच्या ज्या आता जनरली आमच्याकडे येणारे सगळे लोक सगळे रिपोर्ट करून आलेले असतात. नाही, पण फिजिकल एक्झामिनेशन तुम्ही काही करता का? कारण सायटिकामध्ये आपल्याला स्ट्रेक लेग रायझिंग आपण SRL ज्याला टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये पेशंटला झोपवून पायवरती उचलला जातो आणि ठराविक डिग्रीमध्ये पाय उचलल्यानंतर दुखतो, ज्याला आपण स्ट्रेट लेग रायझिंग टेस्ट म्हणतो. अशा प्रकारे काही आपल्याकडे काही निदान करण्यासाठी काही ठराविक पद्धती आहेत का? त्याविषयी आपण जाणून घेऊ एक फोन कॉल नंतर. विचारा आपला प्रश्न. हॅलो, हा विचारा. हा, उमेश भोसले बोला. माझ्या बायकोला एक 4 वर्षापासून. हॅलो, हा बोला बोला उमेश. गिळण्याचा त्रास आहे, अन्न गिळल्यानंतर ते परत रिवर्स येतं. हा हा, तर डॉक्टरांनी तिला एंडोस्कोपी हा प्रकार सुचवलाय. बरोबर. ती करावी की नको हे तुम्हाला विचारायचं तुम्हाला ते. उमेश, हा निश्चित प्रश्न चायनीज थेरपीशी संबंधित नाही, पण मी ह्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो. सर, आपल्याला काही मार्गदर्शन करता येईल? हे म्हणणं बरोबर आहे आणि आता डॉक्टरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे की माझ्या ह्या विषयाशी हे निगडीत नाही. आणि मला तरी वाटतं माझा विषय चालू असताना माझ्या संबंधित प्रश्न तुम्ही मला विचारावे, म्हणजे रमेश, ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो. एक निश्चितच जर का त्यांना सतत अशा प्रकारे त्रास होत असेल तर ह्याला इसोफेजल रिफ्लक्स असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अन्न घेतल्यानंतर बऱ्याचदा करपट ढेकर किंवा घशाशी अन्न येणं वारंवार आणि क्वचित प्रसंगी उलटी होणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात आणि अशा वेळेस छातीत जळजळ सुद्धा होते. आणि सर्वसाधारणपणे जर का अशी लक्षणं दिसली तर आपण ह्याला हायपर ऍसिडिटी आणि इसोफेजल रिफ्लक्स असं संबोधतं. ह्याच्या मागे 2-3 कारणं असू शकतात. अर्थातच एक, इसोफॅगस आणि स्टमक मधली जी व्हाल्व आहे नॅचरल, ही जर का लूज झालेली असेल तर अशा प्रकारे अन्न वरती येऊ शकतं. दुसरं, हायपर ऍसिडिटीमुळे जर का अल्सरेशन झालेलं असेल, ज्याच्यामध्ये H. पायलोरीचं इन्फेक्शन खूप कॉमनली आढळतं आपल्या पर्टिक्युलरली भारतामध्ये, आणि हे अन्नातून किंवा पाण्यातून इन्फेक्शन जाऊ शकतं, तरी सुद्धा अशा प्रकारची लक्षणं आपल्याला आढळू शकतात. आणि इतरही काही कारणं आहेत ज्याच्यामध्ये अतिशय रेअर म्हणजे कॅन्सर सारखा प्रकार असू शकतो, पण हा अतिशय रेअर भाग झाला. पण
ह्याचं अचूक निदान करण्यासाठी काही प्राथमिक चाचण्या करणं आवश्यक असतं, ज्याच्यामध्ये अर्थातच प्राथमिक चाचण्यांमध्ये आपण काही रक्ताच्या आणि त्याचप्रमाणे स्टूलच्याही चाचण्या करू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची जी चाचणी आहे ज्याच्यामध्ये बेरियम मिल एक्सरे केले जातात, म्हणजे एक प्रकारे डाय देऊन एक्सरे केले जातात. आणि दुसरा एक भाग आहे, जर का बेरियम मिल एक्सरे पेक्षाही महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे एंडोस्कोपी, ज्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतो. वरच्या भागाची जी एंडोस्कोपी केली जाते ज्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो, ज्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे आपण आतड्याचा आणि इसोफॅगसचा भाग म्हणजे जठराचा भाग आणि इसोफॅगसचा भाग पूर्णतः बघू शकतो आणि थोडासा स्मॉल इंटेस्टाइनचा म्हणजे छोटा आतड्याचा भाग सुद्धा बघू शकतो. पण ह्याच्यामुळे आपल्याला अचूक निदान होण्यास मदत होईल की हे निश्चित हा जो त्रास आहे हा कशामुळे होतोय. जर त्यांना औषध घेऊन आराम पडत नसेल, सुरुवातीच्या काळामध्ये जी औषधांची ट्रीटमेंट दिली जाते त्याने जर का त्यांना आराम पडत नसेल तर निश्चितच आपण एंडोस्कोपी करायला हवी आणि त्यासाठी जवळच्या गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट एंडोस्कोपिस्टचा सल्ला आपण जरूर घ्या आणि निश्चितच त्यांचं निदान करून घेणं आवश्यक आहे. आपण आता चायनीज थेरपीकडे वळूया पुन्हा एकदा. सर, आपण चायनीज थेरपी विषयी आता बोलत होतो. चायनीज थेरपीचे निदान करण्याचे घटक काय आहेत? कारण एक्सरे, MRI सगळे झाले मॉडर्नच्या टेक्निक्स, ह्या तर आता अस्तित्वात आलेल्या आहेत आणि चायनीज थेरपी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. तर चायनीज, जसं आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ ही संकल्पना आहे, होमिओपॅथीचे स्वतःचे थेरपी आहेत. येस. तर अशा प्रकारे चायनीज थेरपीमध्ये निदान करताना कशा रीतीने केलं त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? मी मगाशी अकोस्कोप आणि पंक्टोस्कोप म्हटलं आणि हे झालं यंत्रांविषयी. अंत्येंद्रिय म्हटलं नाही, त्याचा सगळा संबंध आहे मी सांगतोय. तर शरीरामध्ये 12 ऑर्गन्सचे 12 मेरिडियन्स असतात, शक्तिप्रवाह मार्ग, आणि ते सगळे शरीरावर खेळलेले आहे. त्याला आणखीन एक्स्ट्रा त्याची मेरिडियन असतात, म्हणजे त्याचे आणखीन सब मार्ग असतात, ते आणखी शरीराला संपूर्णपणे ते खेळतात शरीरामध्ये. त्याच्यामध्ये जी चैतन्य शक्ती आहे, चैतन्य शक्ती, ती चैतन्य शक्ती सगळीकडे जर संतुलित फिरत असली, प्राणवायू सगळीकडे सरळ जात असला, रक्तप्रवाह, तर त्यावेळेला माणसाला कुठलाही दोष नसतो. पण त्यातलं जर काही बिघाड झालं म्हणजे त्याला संबंधित पंचतत्वाचं कुठलं ते बिघाड झालेलं आहे, तर ते पंचतत्वातला दोष याच्यात बाहेर काढला जातो. त्याचा आधार घेऊन त्यातले पॉईंट बघून, आणि त्या पॉईंटचा एका आजाराचा काही पॉईंट असतात, दुसऱ्या आजाराचे दुसरे पॉईंट असतात, तिसऱ्या आजाराचे तिसरे पॉईंट असतात. अशा पद्धतीने पॉईंटचा शोध घेऊन त्या पॉईंटवरती यंत्रणेद्वारा उपचार करून पूर्णतः आजार बरा करता येतो. पण हा सगळ्यांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस आपल्याकडे पेशंट आल्यानंतर सुद्धा आम्ही सांगत असतो की तुम्हाला आम्ही 100% बरं करू, असा अगदी चॅलेंजिंग सांगत नाही. 50, 60, 70, 80 या पद्धतीने प्रत्येकाला रिझल्ट येतो. ज्या प्रकारे शरीराची आपली रेजिस्टंट पॉवर म्हणजे प्रतिकार शक्ती जी असते, त्याप्रमाणे आपल्या शरीराची आर्द्रता, ज्या प्रकारे प्रकृती, त्यानुसार उपचाराचा जास्त अधिक लाभ होतो. बऱ्याचशा लोकांना खूपच प्रमाणात लाभ होतो की आजार पूर्णतःही जातो. पण हा नियम सगळ्यांना लागू पडतो असा नव्हे. लिंबू एकाला चांगलं शरबत आहे तर दुसऱ्यासाठी तो त्रास होऊ शकतो, अंगदुखी होऊ शकते. याप्रमाणे याच्या सुद्धा मर्यादा आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये दुखण्यांसाठी प्रभावी उपचार आहे. सगळ्या गोष्टी याच्यात आम्ही कव्हर करत नाही आणि तसं मी म्हटलं पण असतं. आपल्याला जयंत वाडेकर सायनवरनं काही प्रश्न विचारतात, बोला आपण. विचारा जयंत. जयंत बोला आपण. हा, नमस्कार डॉक्टर. मी जयंत वाडेकर सायनवरून बोलतोय. हा बोला. आणि मला स्पायनल स्टेनोसिसचा त्रास आहे L4 आणि L5 च्या मध्ये. तर स्पायनल सर्जन्सनी मला सगळ्यांनी ऑपरेशन करायला सांगितलंय, पण त्याची रिकव्हरीचे चान्सेस जरा कमी वाटतात म्हणून मी अजून त्याच्याकरता माझं धारिष्ट होत नाहीये. तर चिनी पद्धतीमध्ये काही आहे का उपाय त्याच्यावर म्हणून फोन केला होता. येस सर. सर्वप्रथम स्पायनल स्टिनोसिस हा जो आजार आहे, निश्चितपणे उत्तर जरूर आहे का जयंत? हा काय आहे? आणि त्या भागामध्ये जो झालेल्यांची दुखापत आहे, म्हणजे त्यांना जे समजेल ते, आपलं मेडिकल लोकांना बोलून आपण कधीही आपण बोलू शकतो. तर त्या भागामध्ये त्यांना जो त्रास झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो त्रास काढण्यासाठी त्यांना ऑपरेशन सजेस्ट केले. म्हणजे आता त्याचं किती गांभीर्य आहे ते स्टडी केल्याशिवाय त्यांना तुमचं उपचाराने बरं होईल का नाही होईल याचं उत्तर देणं कठीण आहे. परंतु त्या ठिकाणी जे इन्फ्लेमेशन, त्या ठिकाणचं पेन, त्या ठिकाणचं असंतुलन हे आपल्या उपचारामध्ये बहुतांश पद्धतीने काढल्या जातं आणि प्रभावी उपचार असतो. पण तो न बघता पेशंटला याच्यावरती उपचार केला जात नाही. एक सामान्य लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तुमच्यासाठी, जे काही तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सजेशन केलेलं आहे. आधी कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या मनाला पटत असेल ना
तो निर्णय घेऊन करावी. मनाचा निर्णय हा उत्तम निर्णय. सल्ला अनेकांचा ऐकावं अनेकांचं करावं मनाचं, हे महत्वाचं. येस, अतिशय महत्वाचं आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. एबीयू रोबोकॉन 2002 साली त्यांनी लढत दिली माउंट फुजी काबीज करण्यासाठी. 2003 साली ते झुंजले टकराव स्पेस कॉन्करर्स बनण्यासाठी. 2004 साली चुरस होती ती विभक्त झालेल्या प्रेमिकांना एकत्र आणण्याची. 2005 साली त्यांनी चढाई केली चीनच्या भिंतीवर पवित्र अग्नी पेटवण्यासाठी. 2006 साली त्यांनी चंग बांधला तो 2 भव्य मनोरे बांधण्याचा. 2007 साली त्यांनी हॉलॉंग बे सर करण्यासाठी आग ओकणाऱ्या ड्रॅगनशी सामना केला. आणि आता एशिया पॅसिफिक प्रांतातले रोबोट सज्ज झाले आहेत 31 ऑगस्ट 2008 रोजी पुण्यात विजयी गोविंदा होण्यासाठी. पाहायला विसरू नका एबीयू रोबोकॉन 2008 पुणे येथे. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत कार्यक्रमात. आपली चर्चा चालू आहे चायनीज थेरपी विषयी आणि भोलानाथ बाविस्कर उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये. सर, आपण जेव्हा आता चर्चा करत होतो वेगवेगळ्या घटकांची, आपण सांगितलं की ह्याच्यामध्ये दुखणं जातं. फक्त दुखणं जातं का रोगही समूळ नष्ट होतो, हा महत्वाचा प्रश्न. कारण जर का असं दुखणं जात असेल तर आणि रोग तसाच राहिला तर रोग तो पुन्हा येऊ शकतो. तर याविषयी आपल्याला काय सांगता येईल? हा फार व्यवस्थित आता सगळ्यांना समजेल असा हा प्रश्न आहे. त्यामुळे हे बघा, रोग जो म्हटला जातो त्याचा आधी मी तुम्हाला स्पष्टीकरण करतो की कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे झालेला त्याला आपण रोग म्हणतो. कुठल्या तरी प्रदूषण आपल्या शरीरात झालेले, कुठला तरी संसर्ग झालेला आहे आणि तो काही संसर्ग असा तात्काळ थोड्या वेळात जाण्यासारखा असतो, काही जातही नाही अशा प्रकारचा असतो, तर त्याला आपण साधारणतः रोग म्हणतो. आणि म्हणजे वेदना हा झाला संसर्गाचा भाग. पण कधी कधी मेकॅनिकल डिफॉर्मिटीज असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण जसं मगाशी म्हटलं स्लिप डिस्क, ज्याच्यामध्ये डिस्क बाहेर आलेली असते, तिथे पुन्हा आत जाऊ शकत नाही कुठल्याही उपायाने, अनलेस अदरवाइज वी ऑपरेट, म्हणजे ऑपरेशन केलं तरच जाऊ शकते. किंवा एखाद्याचा समजा गुडघा इतका घासला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ऑस्टिओआर्थरायटिस असल्यामुळे ऑस्टिओफॉइड्स निर्माण झालेले आहेत. किंवा मगाशी आपल्याला एक प्रश्न आला होता ज्याच्यामध्ये गुडघा मुरगळल्यामुळे लिगामेंटल वेअर अँड टेअर झालेला आहे, ज्याच्यामध्ये ACL किंवा पोस्टिरियर लिगामेंट असू शकतं इन्व्हॉल्व. तर हे जे वेअर अँड टेअर झालेलं आहे, ही जी मेकॅनिकल डिफॉर्मिटी क्रिएट झालेली आहे, ह्याच्यामध्ये दुखणं तर अर्थातच येणार आणि अशा प्रकारच्या ट्रीटमेंटने दुखणं जातं हे तुम्ही आम्हाला सांगितलं दत्ता. पण हे दुखणं जातं पण रोग जातो का ह्यातला, त्याविषयी काय सांगता येईल? हा यातला जातो. कसा जातो ते मी तुम्हाला सांगतो आणि तो का जातो याचंही कारण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला रोग म्हणू नये. हा त्रास झाला, वेदना झाल्या आणि तो आपल्याला म्हणजे हे संकट नव्हे, हे फक्त सतवणूक झाली आपल्या शरीराची. हे कुठल्याही प्रकारचं संकट नव्हे, शरीराची सतवणूक झाली. तर एक मनुष्य 100 वर्ष जगतो त्याला गुडघ्याचा काही त्रास होत नाही. एक मनुष्य 50-60 वर्षातच त्याला गुडघ्याचा त्रास होतो. तर त्याला रोग होतो, याला होत नाही असं नाहीये. त्याला सुद्धा झालेलं असतं, त्याची सुद्धा हाडांची झीज झाली असते, त्याच्याही पाठीच्या काढाची झीज झाली असते. काही वेळेला असं लक्षात येतं की त्याच्या हिस्से केल्यानंतर त्याची गादी बाहेर आलेली आहे पण त्याला त्रास होत नाही. तर आपल्या शरीराची इलॅस्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी ही जर आपण सगळ्या मार्गाने कायम ठेवली, शरीर नेहमी संतुलित झालं तर असा त्रास होत नाही. आता उपचार केल्यानंतर हे कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये असं तर शक्य नाही की एस प्रोसेस स्टॉप करता येईल. ती आपण थोडीशी सुधारित पद्धतीने आपण त्याला डेव्हलप करून समोर ठेवू शकतो. माझा प्रश्न आणि त्याने काय त्यातलं आता समजा ऑपरेशन करून आपण जे म्हटलं तर ती घसलेली गादी बाहेर आलेली, तिला आत टाकल्या गेली, तो एक प्रोसेस आहे, त्यामध्ये ती केली जाते. ज्यांना करायचं असेल त्यांनी अवश्य करावं. पण आमच्या उपचार पद्धतीने ते सगळं असताना सुद्धा आम्ही देतो त्या ट्रीटमेंटमुळे वेदना तर नक्की नष्ट होता. आणि जर समजा काही असलं नंतर सुद्धा एक्सरे मध्ये ते येत असलं पण तुम्हाला त्रास होत नसला तर त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास नाहीये त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. काही ठिकाणी अंगावर गाठी असतात पण अजिबात त्रास होत नसेल ना, फारसा विचार करू नका, विषय सोडून द्या. तसे हाडांची रचना जी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही वयामध्ये एस प्रोसेसमध्ये कामाच्या रचनेने किंवा आपल्या खाण्यापिण्या आहाराच्या किंवा अन्य काही चुका किंवा पडणे, तुम्ही सर सांगितलं वेदना जातात, ह्या संपूर्ण स्वरूपात परमनंटली नष्ट होतात का पुन्हा येऊ शकतात? कायमस्वरूपी बऱ्याच लोकांच्या जातात प्रकृतीनुसार. पण समजा 10-20% ते एज फॅक्टरमुळे, अगदीच वय जास्त आहे
तर त्यावेळेला विचार करावा लागतो त्यांना पेशंटला उपचार करण्यासाठी तर जास्त वयाच्या लोकांना, पण तरुण माणसांचा जवळजवळ कायमचा जातो. येस, प्रकाश आपल्याला प्रश्न विचारतात नाशिकवरनं. प्रकाश बोला, आपण बोला. सर, माझ्या मुलगी आहे 10 वर्षाची. हा, तिथे ना हाताच्या आणि पायाच्या बोटाचे सांधे दुखत आहेत. बरोबर. तर त्याला काय इलाज केला पाहिजे? येस, काय सांगता येईल? तर 10 वर्षाची मुलगी आहे आणि वेदना आहेत तिला, तर काय उपचार आपण करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता, कारण की इतकी लहान मुलगी ती आणि तिला असं एकदम अजून तर काही तुम्ही कुठलं निदान केलं नाही, तुम्ही सांगताय त्याच्यामुळे तिला त्रास होतो असं ती मुलगी सांगते म्हणून तुम्ही मला सांगताय की डॉक्टरांना सांगताय. पण त्याच्यामध्ये बरीच साधने आहे की तिला तुम्ही टब्बात म्हटल्या तर काय मीठ असतं त्या मिठाने शेकवणे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी हलक्या पद्धतीने मालिश करणे आणि त्या भागाचं तिला जो स्टिफनेस तुम्ही घालवला आणि तिथे थोडंसं मुवमेंट वाढवल्या, थोडंसं तिचं चालणं वाढवलं आणि तिला थोडासा व्यायाम दिला तर हा आजार न म्हणता हा त्रास आहे हा निघू शकतो. याला दरवेळेला उपचाराची गरज असते असे नव्हे, उपचार आपल्या जवळ असतो परंतु आपण त्याचा विचार करत नाही. तुम्ही थोडासा अधिक विचार करून आधी घरचा उपचार करा आणि मग तिच्यावरती विनाकारण तिला विदाउट कॉज मेडिकेशन नको. येस, माझा सल्ला थोडासा वेगळा राहील. आपल्याला जर का ही मुलगी 10 वर्षाची आणि तिचे जर का सांधे दुखतायत तर वेगवेगळ्या कारणाने सांधेदुखी होऊ शकते. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे ज्याला आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणतो म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ज्याला आम्वात म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये, तर अशा प्रकारची जर का कुठल्या प्रकारची शक्यता असेल तर त्यासाठी आपण लवकर तात्काळ जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि प्राथमिक तिच्या चाचण्या करून घेणं आवश्यक आहे. आणि या प्राथमिक चाचण्यांना फार खर्च येत नाही किंवा त्याच्यामध्ये फार कुठल्याही प्रकारचे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटलायझेशनची गरजही पडत नाही. तर प्राथमिक चाचण्या आपण जर का करून घेतल्यात आणि जवळच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर ही वेदना कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या प्रकारचं सांधेदुखी आहे हे आपण निश्चितच निदान करू शकतो आणि हे निदान केल्यानंतर मग आपण तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तिची ट्रीटमेंट आपण जरूर करा. पण घरगुती उपचार शक्यतो टाळा आणि जवळच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घेणं आपल्याला आवश्यक आहे. सर, ह्याच्याबद्दल आपल्याला आणखीन थोडंसं विचारायचं लागेल की मला विचारायचं आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो प्रकार आहे, जो अशा प्रकारचा प्रश्न आला की जो कधी कधी आपल्याला लहान वयात होऊ शकतो संधिवात आणि त्याच्यामुळे मग हळूहळू प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर ही एक सांधे ह्याच्यामध्ये खराब होत जातात. तर ह्याच्यासाठी चायनीज थेरपीमध्ये काही कुठल्या प्रकारचे उपचार आहेत का? वेदना घालवतो आपण, काही असलं तर वेदना घालू शकतो, पण ज्या आरएटीएस तुम्ही म्हणाल निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते पॉसिबलच नसतं. पॉझिटिव्हची निगेटिव्ह पॉसिबल नाही. अशा प्रकारे आणखीन कुठल्या प्रकारचे उपचार आज चायनीज थेरपीत आहेत? जाता जाता आपल्याला प्रेक्षकांना काय सल्ला देता येईल? म्हणजे निवेदनात्मक सांगायचं आहे? हो, 1 मिनिट आहे आपल्याकडे. जनरली बघा, उपचार करताना मी आता मगाशी डॉक्टर साहेबांनी बरोबर सांगितलं की तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावं. पण कमी वयामध्ये आपल्या खाण्यापिण्याचं सुद्धा आपल्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो. आहाराचा अभाव असतो. आपल्या देशामध्ये 3 प्रकाराने मृत्यू जास्त प्रमाणात होतात. एक तर भूक शमवल्या जात नाही त्यामुळे, दुसरी गोष्ट जास्त खाल्ल्या त्यामुळे, तिसरी गोष्ट म्हणजे अगदीच उपाशी राहिल्याने. तर ह्या 3 गोष्टींचं संतुलन आधी केलं गेलं पाहिजे. दुसरं, दिनचर्या आणि आपला जो क्रम आहे जीवनाचा तो जर नीट ठेवला आणि आपण कुठल्याही डॉक्टरांकडे उपचार घेत असलं तर सत्य बोलावं, त्यातली सत्यता दाखवावी. आम्ही अगोदर काय केलेलं आहे, आत्ता काय करतोय आणि आम्ही कशासाठी आलेलो, आपल्याला आपलं एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपला जो काही विषय असेल तो जर नीट समजून घेतला तर आपल्या विषयामध्ये आराम पडतो. चायनीज थेरपीमध्ये आम्ही पहिल्या पायापासून तर डोक्यापर्यंत संतुलनाचा विचार करतो. याच्यात औषधं नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचे औषधं सांगितले जात नाही, पण आधी तर हेच सल्ला दिला जातो आम्ही तुम्ही घरच्या घरी तुमचा आहार व्यायाम हे सुधारवा, त्याने तुम्हाला आरोग्य मिळेल. सर्वे संतू निरामया हा सर्व महत्वाचा आहे. कार्यक्रम आपला खूप रंगलाय. आजचा कार्यक्रम आपला प्रायोजित होता पण वेळेअभावी ठिकाणी आपल्याला थांबावं लागतंय. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतोच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे भोलानाथ बाविस्कर आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि सर्व प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.